लोकात्मा इम्पॅक्ट फीस जालन्यातील त्या नराधमाला छत्रपती संभाजीनगरमधून बेड्या. अंबड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी. पीडित कुटुंबाने 7 दिवसानंतर सोडले आमरण उपोषण. जालना जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी करण अर्जुन उडदंगे याला अखेर अटक करण्यात आली आहे. लोकात्मा न्यूजने या प्रकरणाचा सातत्याने केलेला पाठपुरावा आणि पीडित कुटुंबाचा लढा यामुळे प्रशासनाला दखल घेणे भाग पडले. अंबड पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून आरोपीला छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथून जेरबंद केले. या कारवाईनंतर गेल्या 7 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले पीडित कुटुंबाचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. नेमके प्रकरण काय? अंबड तालुक्यातील एका गावात 13 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना मार्च 28 रोजी घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही महिनाभर आरोपी फरार होता. आरोपीला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोप करत पीडित मुलीची विधवा आई आणि नातेवाईकांनी 27 एप्रिलपासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. लोकात्माचा दणका आणि पोलिसांची ॲक्शन. हे प्रकरण लोकात्मा न्यूजने लावून धरल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. लोकात्माशी बोलताना अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी SDPO सिद्धेश्वर धुमाळ यांनी आरोपीला लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले होते. धुमाळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली SDPO विशेष टीम, गोंदी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने LCB संयुक्त मोहीम राबवून आरोपीचा माग काढला आणि त्याला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली. पीडित कुटुंबाला मिळाला दिलासा. आरोपीला अटक झाल्याची अधिकृत माहिती मिळाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. सिद्धेश्वर धुमाळ साहेबांनी दिलेला शब्द पाळला आणि लोकात्मा न्यूज आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळेच आज नराधमाला बेड्या पडल्या, अशी भावना पीडित मुलीच्या आईने व्यक्त केली. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर पीडित कुटुंबाने 7 दिवसांनंतर आपले उपोषण सोडले. आरोपी करण उडदंगे त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे. गरिबांच्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी लोकात्मा न्यूजने दिलेला लढा अखेर यशस्वी ठरला आहे. दिनांक 28/3/2026 या दिवशी गोंदी पोलीस स्टेशन येथे BNS 6465 तसेच पोक्सो ॲक्ट 3456 व ॲट्रॉसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. यामधील मुख्य आरोपी हा फरार होता. याला अटक करण्यासाठी गोंदी पोलीस स्टेशनची टीम तसेच अंबड SDPO ऑफिसची टीम व यासोबत स्थानिक गुन्हे शाखा अशा 3 टीम या कार्यरत होत्या. यामध्ये आपण तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारावर आज आरोपीला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आजच त्याला माननीय न्यायालयासमक्ष हजर केले असता माननीय न्यायालयाने 2 दिवसांची PCR दिलेली आहे. सध्या तपास चालू आहे.